विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराअंतर्गत विद्यावाणीवर आपला एक अनोखा उपक्रम सुरू आहे. तो म्हणजे ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकातील ओव्यांचं अभिवाचन आणि मग त्या ओव्यांमध्ये ज्या संकल्पनांबद्दल सांगितलेलं आहे त्या संकल्पनांचा विस्तार. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बी शेंग यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाल होता इसवी सन 990 ते इसवी सन 1051. कागदाचा शोध लागला परी नाही उपयोजीला, संशोधक व्यर्थची झिजला हेच अनुमान येतसे. संशोधकांची परंपरा यासी देत नाही थारा, बुद्धी चातुर्याचा वारा घोंगवतो सर्वथा. बी शेंगने हे जाणिले नवतंत्रावलंबिले, मुद्रण उपकरण निर्मिले काष्ठभागाधारे. ठोकळ्यांची योजना केली त्यावर अक्षरे गोंदविली, एकमेका पुढे रचिली वाक्य तयार कराया. वाक्य एकमेका जोडिली तर्कान्वये गुंफिली, संहिता मग तयार झाली ज्ञान भांडार निर्माया. साहित्याचा आद्य उगम क्षितिज विस्तारिले असीम, ज्ञान संस्कृती लोकक्षेम सहजी साध्य जाहले. आता जाणून घेऊयात या ओव्यांमधून आपण काय समजून घेत आहोत ते. इतर प्राण्यांशी तुलना करता मानवामध्ये आढळणारी वैशिष्ट्ये ही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी कारणीभूत ठरली आहेत. उदाहरणार्थ, मानवाने भाषेची निर्मिती केली, शिवाय लिहिणे आणि वाचणे या क्षमताही विकसित केल्या. असे असूनही लिहिण्याची कला ही इसवी सन 1000 पर्यंत अत्यंत प्राथमिक अवस्थेत होती. त्यामुळे ज्ञानाचा प्रसार हा कमी प्रमाणात होताच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस ज्ञानापासून वंचित राहत होता. माहितीची निर्मिती आणि तिची सर्वांना असणारी उपलब्धता ही सामाजिक विकासाला आवश्यक असते. आज माहितीचा स्फोट झाला आहे असे आपण म्हणतो, परंतु काही शतकांपूर्वी माहितीचे वितरण ही खूपच अवघड गोष्ट होती. कागदाचा शोध लागला तरी कागदांवर जलद गतीने अक्षरे उमटवण्याची पद्धत अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे देवाणघेवाणीच्या प्रक्रियेवर मर्यादा होत्या. कागदाच्या शोधामुळे या बाबतीत क्रांती घडून आली. परंतु कागदावर मजकूर छापणे ही देखील खूप जिकिरीची बाब होती. बी शेंग या चीनी संशोधकाने चलत मुद्रणालयाला आवश्यक अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करून मुद्रण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला. बी शेंग ही सर्वसामान्य कुळात जन्मलेली व्यक्ती होती. त्यामुळेच त्यांच्या कुळाविषयी त्याचप्रमाणे त्यांच्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. नोकरी नसतानाही त्यांनी चलत साचा तयार केला. त्यासाठी त्यांनी चीनी पोर्सेलिन या चिकणमातीचा उपयोग केला. या मातीच्या लहान आकाराच्या ठोकळ्यांवर त्यांनी चीनी संज्ञा कोरल्या. अत्यंत रेखीव स्वरूपात कोरलेल्या या संज्ञांचे साचे तयार करण्यात आले. हे साचे त्यांनी भट्टीत भाजून घेतले. त्यामुळे त्या साच्यांना पुरेसे काठिण्य प्राप्त झाले. त्यानंतर एक लोखंडी प्लेट घेऊन त्यावर मेण, कागदाची राख आणि अननसाच्या झाडाचा चीक याचा थर दिला.
ज्यावेळी मुद्रण करायचे असेल त्यावेळी या प्लेटवर एक लोखंडी चौकट बसवण्यात येईल. या चौकटीत साचे एकमेकांना खेटून ठेवले जात. त्यानंतर ही प्लेट गरम करण्यात येईल. ठोकळे गरम झाल्यानंतर एक गुळगुळीत लाकडी फळा घेऊन तो त्यावर दाबला जाईल. त्यामुळे त्या फळ्यावर अक्षरे उमटत असत. पी शेंग यांनी या तंत्रज्ञानामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी प्रत्येक संज्ञेसाठी अनेक साचे तयार केले. ज्या संज्ञा नेहमी वापरल्या जातात त्यासाठी त्यांनी 20हून अधिक साचे बनवले. ज्यावेळी हे साचे उपयोगात आणले जात नसत त्यावेळी त्यांना विशिष्ट लेबल लावून ते लाकडी पेटीत गटवार पद्धतीने ठेवले जात. बी शेंग यांनी पोर्सेलिन बरोबर लाकडांच्या ठोकळ्यांचा वापर साचे तयार करण्यासाठी सुरू केला. त्यामुळे या संज्ञांचा वापर पुन्हा पुन्हा करणे शक्य झाले. त्यांनी 3000हून अधिक साचे तयार केले होते. मुद्रण अधिक वेगाने व्हावे यासाठी त्यांनी एकाहून अधिक लाकडी फळांचा वापर करणे सुरू केले. आज मुद्रण व्यवसाय अत्यंत प्रगत झाला आहे. मुद्रणासाठी लागणारी यंत्रे हजारो पटींनी अधिक मुद्रण करू शकतात. संगणकाच्या वापरामुळे मुद्रण व्यवसायाला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. साच्यांच्या सहाय्याने होणारे मुद्रण कधीच अस्तंगत झाले. असे असले तरी बी शेंग यांनी केलेल्या संशोधनाचे मूल्य कमी होत नाही, कारण त्यांनी लावलेल्या रोपाचाच आज वटवृक्ष म्हणजे वडांचा वृक्ष म्हणून वृक्ष झाला आहे. त्यांच्या या शोधामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला जी चालना मिळाली त्याचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण असे आहे. त्यांच्या या शोधामुळे साहित्याचे क्षितिज विस्तारण्यास मदत झाली. ज्ञान संस्कृती त्याचप्रमाणे लोकहितासाठी माहितीचा वापर करणे शक्य झाले. युरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर जे नवीन ज्ञान उत्पन्न झाले ते जगभर पसरण्यासाठी मुद्रण कलेचा उपयोग झाला. वर्तमानपत्र आणि इतर मुद्रित साधनांमधून लोकजागृती करण्याचा मार्ग त्यामुळे सुकर झाला. आज कागदाचा वापर कमी होऊ पाहत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे मुद्रित साधने बदलली आहेत. परंतु असे असले तरी मानवी संस्कृतीच्या विकासात जे अनेक टप्पे आले त्यातील एका टप्प्यावर बी शेंग या शास्त्रज्ञाने दिलेले योगदान विसरणं शक्यच होणार नाही. खरंच श्रोते हो, प्रिंटिंग ह्याचा किती मोठा उपयोग आहे. मानवाची सगळी जी काही प्रगती झालीय ती ह्या प्रिंटिंग शिवाय म्हणजेच मुद्रणाशिवाय शक्यच झाली नसती, होय ना? आता आपण ऐकलात ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेतील बी शेंग यांच्याविषयीचा भाग. सादर केला आहे डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.